दिवाळी पाडव्यानिमित्त कसबा बावड्यातील भारतवीर मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आवर्जून या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली। विरोधी आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्यानं त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र सत्ताधारी आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली। राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकांना पैशाचं आमिष दाखवलं तरीही सत्ताधाऱ्यांना मतं मिळणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। निवडणुका डोळ्यासमोर काही केलं तरी शेवटी गेल्या 10 महिन्यातला कारभार, धुळायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, बेरोजगारी वाढलेली, महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाही। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झालाय। हे सरकार मुंबईतील प्रकल्प एकाच व्यक्तीला देऊन महाराष्ट्र विकण्याचं काम करतंय असा घणाघात त्यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं। अनेक ठिकाणी आघाडी होईल तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसेबाबत युतीचा अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचं सांगत याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही, परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता नाही येऊ देणं ही आमची भूमिका आहे। FRP वरून निर्माण झालेल्या कोंडीतून तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आम्ही सत्तेत असताना राजू शेट्टींबरोबर चर्चा करून तोडगा काढत होतो असंही त्यांनी सांगितलं। पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि FRPचा तोडगा नेहमी आम्ही काढायचो, तसा काहीतरी मार्ग पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदार भाजपकडून फोडले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपला सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हवे होते, आता ते संपवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं।